आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ज्या पिंपरी चिंचवडची ओळख होती, एवढी विकासाची कामं करत असताना केंद्राच्या जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधनं, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये JNNURM म्हटलं जायचं, करोड रुपयाचा पैसा आम्ही आणला. मला आठवतंय एका काळी मी योगेश भवनला महापौर केलेलं होतं, अधिकाऱ्य केलं तसं योगेश पण होते, आणि त्यावेळेस बेस्ट सिटी इंडियातली म्हणून आपल्याला बक्षीस मिळालेलं होतं. मला वाटतं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार त्यावेळेस होतं. एवढं ह्या शहराचा नावलौकिक वाढून इथं ॲटो क्लस्टर असेल, इथं ॲटो हब असेल, इथं सायन्स पार्क असेल, अशा खूप काही गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये करण्याचा मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्याच्यामध्ये एक्झिबिशन सेंटर पण एक 100 एकरामध्ये मोशीच्या जवळ करण्याच्या करता आम्ही जागा घेतली. अशा खूप गोष्टी केल्या. परंतु पत्रकार मित्रांनो, कधीही या श्रीमंत महानगरपालिकेला आम्ही कर्जबाजारी केलं नाही. आज 2015-16ला 4,844 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. 16-17ला त्या 3348 झाल्या. 17-18ला ते 2957 झाल्या. 18-19ला ते 1903 झाल्या. 19-20ला 2893 झाल्या. 20-21ला पुन्हा त्या 2300 झाल्या. त्याच्यानंतर 21-22ला 1800 वर आल्या. 22-23ला 1000 वर आल्या. 23-24ला 1900 वर आल्या. 24-25ला 1700 वर, आता 2000 वर. अशा ठेवी कमी होत गेल्या. वास्तविक ह्या ठेवी वाढत जायला पाहिजे होत्या, आणि ती रक्कम जवळपास आजपर्यंत ठेवीचं व्याज वगैरे भरत ते 10,000 कोटीला जायला पाहिजे होती. त्याच्यामध्ये एवढंच नाही, कर्ज रोखे काढले, आणि ते कर्ज रोखे काढून एक प्रकारे ते कर्जच आहे. कर्ज रोखे म्हणजे एक प्रकारचं कर्जच आहे. आणि अशा पद्धतीनं या 10,000 कोटीच्या ठेवी असणं अपेक्षित होतं. जवळपास आता 2,000 कोटीच्या ठेवी आहेत. 8,000 कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी मोडल्या गेल्या. माझं म्हणणं की मग मोडल्या तर काम दाखवा ना, की बाबा एवढा पैसा त्या ठिकाणी गेला, आज काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्हाला पत्रकार मित्रांनो, मला सांगायचं, माझ्या तुम्हाला विनंती आहे, तुम्ही पत्रकारिता करता, आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून या शहरामध्ये आज काय चाललेलं आहे हे आपणच पहा. एकट्या स्थापत्य विभागाचं दायित्व 2,700 कोटी रुपये दायित्व, आणि पाणी पुरवठा विभागाचं दायित्व 604 कोटी रुपये, मनपाच्या इतर विभागाचं दायित्व जवळपास 4,000 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त दायित्व आहे.